नमस्कार मित्रांनो, सर्व बांधकाम कामगारांना आनंदाची माहिती आलेली आहे. माहिती काय? तर सर्व बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार असून याच बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनच्या ऑल या बटनावर क्लिक करून ठेवा. म्हणजे येणारे सर्व नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, बघूया काय आहे नेमकी माहिती. मित्रांनो, जे बांधकाम कामगार सलग 10 वर्ष आपली नोंदणी करणार आहे, म्हणजे बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरणार आहेत, ते सर्व कामगार 60 वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शनसाठी पात्र असणार आहे. जर परिवारात 2 म्हणजे पती पत्नी दोघांची नोंदणी बांधकाम कामगारात असेल तर दोघांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर कामगाराचा PF कटत असेल तर तो या कामगारच्या योजनेस पात्र राहणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, पेन्शन कशी मिळणार ते आपण इथे पाहू. जर का नोंदणी मित्रांनो 10 वर्ष असेल तर दरवर्षी तुम्हाला 6,000 इतकं पेन्शन मिळेल. नोंदणी 15 वर्ष असेल तर दरवर्षी 9,000 रुपये मिळतील आणि जर का नोंदणी 20 वर्ष असेल तर वर्षाला 12,000 अशी पेन्शन मिळते. तर मित्रांनो, याच्यामध्ये जो बांधकाम कामगार सध्या सलग नोंदणी करत आहे, म्हणजे ज्याची नोंदणी सलग 10 वर्ष झाली असेल व 60 वर्ष पूर्ण झाले असेल, त्याला या पेन्शनसाठी एक अर्ज भरायचा आहे. त्यात माहिती पुढील प्रमाणे भरायची आहे. एक, बांधकाम कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक, 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण, नोंदणी कालावधीचा तपशील, म्हणजे पूर्ण 1 ते 10 वर्षापर्यंतची नोंदणीची माहिती येथे भरायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, बँक खात्याचा तपशील, त्यात मित्रांनो बँकाचे नाव, खाते क्रमांक, IFC क्रमांक. मित्रांनो, कामगार ESIC अंतर्गत लाभ घेतलेला नसावा. त्याच्यानंतर खाली स्वघोषणापत्र आहे की दिलेली माहिती खोटी असल्यास माझ्यावर कारवाई होईल, असा हा अर्ज भरून बांधकाम कामगारच्या जिल्ह्यातील असेल त्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्र येथे जाऊन जमा करावा. निवृत्ती वेतन अर्जासोबत आणखी कोणती कागदपत्रे सादर करायची? तर एक, पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड. 2, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे तुमचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमची TC. तिसरा, ते बँक पासबुक. अशा प्रकारची सर्व कागदपत्रे जोडायची आहे. तर त्याच्यानंतर संबंधित प्रभारी अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आणि वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र ही प्रमाणपत्र जोडतील आणि पुढे पात्र झालेल्या या बांधकाम कामगाराला पेन्शन मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.